हॅलो एव्हरीवन, कशा आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आम्ही आलेलो होतो पुण्याच्या झुडिओमध्ये आणि हे जे झुडिओ आहे ते आहे वाघोलीचं आणि इथे सध्या नवीनच चालू झालेलं आहे. आणि चला तर म्हटलं आपण पण छोटी मोठी का होईना झुडिओची शॉपिंग करूयात, म्हणून आज आम्ही करणार आहोत झुडिओमध्ये एंट्री. बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की झुडिओचे कपडे छान असतात, झुडिओचं मेकअप प्रोडक्ट छान असतात, झुडिओमध्ये अशा ऑफर असतात, झुडिओमध्ये तशा ऑफर असतात. म्हटलं चला आपण पण आज झुडिओचा अनुभव घेऊयात आणि इथे काय स्वस्त आहे आणि काय महाग आहे हे पाहूयात. आणि इथे आल्यानंतर तर व्हेरायटी तर होतीच, पण छान कलेक्शन पण होतं. आणि मला तर थेट मेकअप प्रोडक्टकडे. आणि इथे मी पाहिलं तर इथे भरपूर अशा परफ्यूमच्या ज्या बॉटल आहेत त्या खूप मस्त लावलेल्या होत्या. आणि इथे आपल्याला जो परफ्यूम घ्यायचा आहे त्या सगळ्या इथे वेगवेगळ्या ओपन केलेल्या होत्या प्रत्येक पॅकिंगनुसार. आणि इथे ज्या लिपस्टिक शेड आहे ते पण इथे त्यांनी ओपन करून ठेवलेले होते की तुम्हाला कोणता सूट होतोय, म्हणजे प्रत्येक ओपन करायची गरज नसते. आणि ही जी आयडिया आहे ती खूपच भन्नाट आहे, मला तरी नक्कीच आवडली. आणि हे मला झुडिओमध्ये मिळालं. शॉपिंग करायला प्रचंड आवडते आणि तिचाच हा डान्स पाहून मलाही खूप मस्त वाटत होतं. आणि विदाऊट सॉन्गवरती डान्स करते कारण आम्ही करत होतो शॉपिंग. तिला होत होतं बोर, म्हणून तिने तिचं मनोरंजन तिच्या डान्सनेच सुरू केलेलं होतं. शॉपिंग वगैरे झाल्यानंतर आदिराला लागली होती भूक. म्हटलं चला आदिरासाठी पाणीपुरी घेऊयात. आणि पाणीपुरी वगैरे खाल्ल्यानंतर मस्त एन्जॉय करत करत आदिराने पाणीपुरी खाल्ली. आणि मग घरी जातानाच आम्ही गॅस वगैरे पाहिलेला होता आणि तोच गॅस घेऊन शॉपिंग झालेली होती आणि त्या घरी निघालेलो होतो. आणि आज आहे आमच्या ताईच्या घरात गॅसची एंट्री आणि गॅसचं जे आहे अनबॉक्सिंग झालेली आहे. त्या छान असं सेट केलेलं आहे, लावून दिलेलं आहे. हा 3 बर्नरचा गॅस आहे आणि एल्का कंपनीचा आहे. जी क्वालिटी वाईज जर म्हणाल तर खूप छान आहे, घ्यायचं असेल तर काहीच हरकत नाही आहे. इथे ज्या शोरूममध्ये आम्ही घेतला आहे तिथे खूप छान असे गॅस होते आणि त्याच्यातच आम्हाला हा एल्का कंपनीचा आवडलेला होता. बर्नर वाईज आणि क्वालिटी वाईज खूप छान होता आणि ॲटोमॅटिक आहे. आता गॅस लावलेला आहे, गॅसची पूजा वगैरे झालेली आहे. आणि आपल्या घरात नवीन वस्तू जर आली तर आपण नक्कीच त्याची पूजा वगैरे करतो, त्याच आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आणि अशीच पूजा करून आता गोडाधोडाचं काहीतरी या गॅसवर बनेल. पण सुरुवातीलाच आता बनणार आहे चहा आणि चहा झाल्यानंतर मस्त बनेल खीर किंवा मग बासुंदी. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.